नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष गिरी, संचालक गिरी केमिस्ट्री क्लासेस नांदेड. मला आपल्याशी हितगुज इतक्यासाठीच करायचं की आज जो कोचिंग क्लासेस संचालक आहे, ज्यांचे आज कोचिंग क्लासेस आहेत, त्या लोकांचा नोकिया होण्याची वेळ आलेली. नोकिया का बोलत असतील बरं सर? कारण तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना ठाऊकी आहे, नोकिया ही जगातली टॉप मोस्ट कंपनी होती. एक काळ या पूर्ण जगाच्या मार्केटवरती नोकियाचं अधिराज्य होतं. पण नोकिया काळानुरूप बदलला नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस नोकिया कंपनी बंद करण्यासाठी जेव्हा त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती, त्यावेळेस त्या नोकिया कंपनीची जे टीम होती, मॅनेजमेंट टीम होती, ही नोकिया कंपनी का बंद पडत आहे असं जेव्हा तिला विचारल्या गेलं, त्यावेळेस नोकिया कंपनीच्या सीईओनी काय सांगितलं, मायक्रोसॉफ्टच्या सीईओनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की आमची काही एक चूक नाही. हे जेव्हा ते सांगत होते, अक्षरशः सगळ्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांच्या डोळ्यात पाणी खळखळत होतं. हे सांगत असताना त्यांना थरकाप सुटत होता. आमची काहीही एक चूक नाही, आमच्या कंपनीची कुठल्याच प्रकारची चूक नाही, तरीही आम्हाला आज ही कंपनी विकावी लागत आहे. ही नामुष्की आज आमच्यावरती आलेली आहे. याच्या मागचं फक्त आणि फक्त कारण म्हणजे जगासोबत आम्हाला बदलता आलं नाही. आम्ही आमच्याच विचारामध्ये तल्लीन होतो, आम्ही आमच्याच संस्कारामध्ये तल्लीन होतो, आम्ही आमच्याच कामामध्ये दंग होतो. आम्ही करत असलेल्या कामामध्ये आम्ही कामचुकारपणा कुठेही केला नाही, पण आम्ही काळानुसार बदललो नाही. आम्ही आमच्या कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही, पण आम्ही काळानुसार बदललो नाही. आणि म्हणून आज आम्हाला ही कंपनी विकण्याची नामुष्की आमच्यावरती आलेली आहे. हे होते शब्द सीईओचे. नोकिया कंपनी का असं घडलं? कारण साधं आणि सरळ आहे. नोकिया कंपनी जेव्हा या जगावर राज्य करत होती, त्याच वेळेस ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान बदलत होतं आणि ज्या वेळेस चायनामधल्या ज्या कंपन्या होत्या, त्या कंपन्या हे जगातलं मार्केट काबीज करत होत्या. कारण नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या लोकांची संख्या वाढत होती, नवीन तंत्रज्ञानानुसार चालणारी विचारसरणी वाढत होती. आणि त्यावेळेस नोकिया फक्त आम्ही आणि आमचं एवढंच धरून बसले होते. आणि आज शेवटी नोकियाला कंपनी बंद करावी लागली. आणि या कंपनीला बंद करण्यामागं कारण फक्त आणि फक्त नोकियाचा अहमपणा होता, असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आज मीही जेव्हा पाहतो, त्यावेळेस आपल्या कोचिंग क्षेत्रातल्या लोकांनाही मला सांगायचंय की तुमचा नोकिया होऊ द्यायचा नसेल तर काळानुरूप तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागेल. काही जुन्या पद्धतीचे, जुन्या विचाराचे लोक असतात, काही नवतरुण आहेत, पण त्यांच्यावर विचारसरणी, जुन्या विचारसरणीची पकड जास्त असल्या कारणानं कदाचित ते असेही म्हणू शकतील की कोचिंग क्षेत्र हे प्रत्यक्षात विद्यार्थी समोर आल्यानंतर जे शिकवण्याचं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. यापूर्वी मी बरेच वेळेस सांगितलं, पण तंत्रज्ञान जसं जसं बदलत गेलं आणि लोकांना जर या गोष्टीच्या सवयी लागून राहिल्या आणि लागल्या, तर मग मात्र आपला नोकिया झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, स्वतःमध्ये बदल घडवून आणावंच लागेल. तुम्हाला ह्या गोष्टी फक्त मनात धरून चालणार नाही की विद्यार्थी प्रत्यक्षात आल्यानंतर, नजर झाल्यानंतर जे शिकवणं असतं त्याची मजाच काही ओर असते. अहो, आपल्याला मजा घ्यायची नाहीये. आपला व्यवसाय आहे, आपल्या व्यवसायावरती आपली पत्नी, आपली आई, वडील, भाऊ, बहीण, मुलं या सगळ्यांना आपल्याला पोसायचंय. व्यावसायिक होणं गरजेचं आहे, प्रोफेशनल होणं गरजेचं आहे. आणि यासाठी स्पर्धेत उतरावं सुद्धा लागेल. आणि फक्त उतरून चालणार नाही, तर त्या पद्धतीनं फाईट पण करावी लागेल. आणि हे आपण करू शकतो. आपण शिक्षक आहोत. चाणक्याने सांगितलेलं आहे, तुम्हालाही चांगल्या पद्धतीनं माहित आहे. ठीक आहे, शिक्षक वही होता है जिसके गोद में प्रलय और निर्माण दोनों होते हैं. हे बघा, निर्माण तुम्हाला तुमचा स्वतःचा करता आला पाहिजेत. आणि हा निर्माण करण्यासाठी तुम्हाला उठावं लागेल, पडावं लागेल, पण लढावंही लागेल. आणि हे बघा, नोकिया जर तुमचा झाला ना, तर सगळे लेकरं उघड्यावरती येतील. बरं मित्रांनो, लक्षात घ्या, काळानुरूप तुम्हाला बदलावं लागेल. आणि तुम्ही बदलला तरच आपण इथे टिकू शकतो. वेगवेगळ्या कंपन्या आज आपल्या क्षेत्रामध्ये पैसा ओतत आहेत. त्यांना माहित आहे, आरोग्य आणि शिक्षण कधीही थांबत नाही. त्या कंपन्यांनी पैसा ओतल्यानंतर पुन्हा मराठी माणूस जसा फक्त नोकरी आणि चाकरी करतो, तशा पद्धतीनं आपण आपले व्यवसाय बंद करून त्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागेल. आणि ती एक चाकरी असेल.
आणि मला तरी वाटतं की संचालक या पदावरून चाकरी या पदावरती जाणं कुणालाही आवडणार नाही. आपण सगळे मिळून एकजुटीनं उतरूया, या प्रसंगाला सामोरं जाऊया. प्रत्येकानं ही चळवळ म्हणून जर आपण पाहिलो तर नक्कीच ऑनलाईन क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या मराठी माणसाचा ठसा आपण उमटूया. आणि उमटवण्यासाठी तुम्हाला सुरुवातच करावी लागेल. कोणी आईतं पलंगावरती आणून देणार नाही, ही माझी कंपनी आहे आणि याच्यामध्ये तू बिंदास स्वतःचं काम कर. नाही, तुम्हाला तयारी करावी लागेल. हरकत नाही, 100 लोकांमधून आपले 10 लोक सक्सेस झाल्यानंतर त्यांच्या पावलावर पावलं टाकत आपण जाऊ शकतो पुढचा काळ. पण तुम्ही जर ही सुरुवातच नाही केली तर एक लक्षात घ्या, आपला नोकिया झाल्याशिवाय राहणार नाही. असो मित्रांनो, आपण सुज्ञ आहात, पण काळानुसार जर तुम्ही नाही बदललात तर वारंवार एक गोष्ट सांगतोय, आपला नोकिया झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आपल्याला आवडलं, शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. एक छोटासा प्रयत्न मी करतोय आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसाकडून एक साधी सहज एक विचारसरणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर असो, मी प्राध्यापक संतोष गिरी, गिरी केमिस्ट्री क्लासेस, नांदेड. ही चळवळ आहे, ही क्रांती आहे. आपल्याला उतरावं लागेल, लढावं लागेल आणि जिंकावं पण लागेल. पण नोकिया मात्र आपला आपण होऊ देणारच नाही. धन्यवाद.